हॅलो, नमस्ते मुलांनो. आपण पहिली दुसरीमध्ये स्वर आणि व्यंजने पाहिलेत. अननस आणि व्यंजने कोणते? क कमळपासून, ज्ञ ज्ञानेश्वरपासून. आपल्याला दुसरीमध्ये बघा शब्द तयार करायचे आहेत. मग ते कशापासून करायचे रे? काना, मात्रा, वेलांटी यापासून शब्द तयार करायचे आहेत. मग ते शब्द तयार करण्यासाठी अगोदर आपल्याला बाराखडी पाहावी लागते. ते बाराखडी कसे असतात? कला काना, कला पहिली वेलांटी, की. आता बघा बाराखडी आपण पाहणार आहोत. मग ते कसं तयार केलेलं आहे? कला काना, का हे आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. बाराखडी ची पहिल्यांदा मी तुम्हाला ची बाराखडी सांगणार आहे, कशी ती तयार केलेली आहे. बघा, क अधिक अ. बाराखडीची रचना कशी आहे? क अधिक अ बरोबर क. बघा, क अधिक आ म्हणजे काना दिलेला आहे बरोबर का. कला काना का. क अधिक ई रस्व वेलांटी. रस्व वेलांटी म्हणजे कला पहिली वेलांटी की. ईचा उच्चारित या ठिकाणी केलेला आहे. क अधिक ई बरोबर की. कला पहिली वेलांटी की. क अधिक ई दीर्घ वेलांटी बरोबर की. आपण की म्हणताना बघा कसं म्हणतो? क ला दुसरी वेलांटी की. क अधिक उ. रस्व उकार दिलेला आहे. क ला पहिला उकार, क अधिक पहिल्या उकाराचं चिन्ह बरोबर कला पहिला उकार कु. क अधिक उ उसाचा दिलेला आहे, दीर्घ उकार आहे. मग कसं राईट करायचं आहे? क अधिक दुसरा उकार कु बरोबर कु. क अधिक ए. क अर्धा क आहे. क अधिक ए एक मात्रा बरोबर के. क अधिक वरती मात्राचे चिन्ह बरोबर काय झालं? क वरती एक मात्रा के. क अधिक ऐ म्हणजे दोन मात्रा बरोबर कै. क वरती दोन मात्राचे चिन्ह कै. क अधिक ओ काना एक मात्रा म्हणजे काना दिलेला आहे, पण आचं शिकलेलं आहे काना आणि एक मात्रा वरती द्यायचा आहे को. क अधिक मात्राचे चिन्ह बरोबर को. क अधिक औ म्हणजेच काना दोन मात्रा. एक काना द्यायचा आहे आणि वरती दोन मात्रा द्यायचा आहे. क अधिक काना वरती दोन मात्रे कौ. काय तयार झाला? कौ. बघा, क अधिक अवरती अनुस्वार अनुस्वाराचं चिन्ह दाखवलंय. क अधिक अनुस्वार बरोबर कम. क अधिक विसर्ग म्हणजे दोन टिंब द्यायचे आहेत. च्या पुढे कसं दिले टिंब, तसं क च्या पुढे दोन टिंब विसर्ग. क अधिक दोन विसर्ग बरोबर कहा. आता मी तुम्हाला बाराखडी वाचून दाखवते. बघा आता. बघा, क अधिक कला काना का. कला पहिली वेलांटी की. कला दुसरी वेलांटी की. कला पहिला उकार कु. कला दुसरा उकार कु. क वर एक मात्रा के. क वर दोन मात्रे कै. कला काना एक मात्रा को. कला काना दोन मात्रे कौ. क वर अनुस्वार कम. क च्या पुढे दोन विसर्ग क अशी बाराखडी तुम्ही वाचायची आहे आणि लिहायची सुद्धा आहे. पुढची बाराखडी बघा. ड ला काना डा. ड ला पहिली वेलांटी डी. ड ला दुसरी वेलांटी डी.
ड ला पहिला उकार डू, ड ला दुसरा उकार डू, ड वर एक मात्रा डे, ड वर दोन मात्रे डई, ड ला काना एक मात्रा डो, ड ला काना दोन मात्रे डौ, ड वर अनुस्वार दम, ड च्या पुढे दोन विसर्ग डहा डहा. च ला काना चा, ला पहिली वेलांटी ची. अशा पद्धतीने तुम्ही सगळी बाराकडे काय करायचे आहेत, द वाचायचे आहेत आणि आपल्या मराठीच्या नोटबुकमध्ये राईट करायचं आहे. द ला काना दा, द ला पहिली वेलांटी दी, द ला दुसरी वेलांटी दी, द ला पहिला उकार दू, द ला दुसरा उकार दू, द वर एक मात्रा दे, द वर दोन मात्रे दई, द ला काना एक मात्रा दो, द ला काना दोन मात्रे दौ, द वर अनुस्वार दम, द च्या पुढे दोन विसर्ग दहा दहा. आता त्या पुढचे बाराकडे दाखवते मी तुम्हाला. म ची बाराकडे बघा श पर्यंत दिलेली आहे. नंतर ना प ला काना पा, प ला पहिली वेलांटी पी, प ला दुसरी वेलांटी पी, प ला पहिला उकार पू, प ला दुसरा उकार पू, प वर एक मात्रा पे, प वर दोन मात्रे पै, प ला काना एक मात्रा पो, प ला काना दोन मात्रे पौ, प वर अनुस्वार पम, प च्या पुढे दोन विसर्ग पहा पहा. आता ही बाराकडे काय करायचे आहेत तुम्ही आपल्या मराठीच्या नोटबुकमध्ये सगळे राईट करायचे आहेत आणि म्हणत म्हणत सगळी बाराकडे राईट करायची आहे. म्हणजे शब्द या बाराकडीनुसार शब्द तयार होतात ते आपल्याला माहिती आहे. सेकंड स्टँडर्डला दुसरीला आपण मराठी विषयामध्ये शब्द तयार करायला शिकत आहोत. आता ही बाराकडी तुम्ही लिहायची आहे. आपण पुढचा लेसन पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. बाय.